आजचा जो आपला PYQ आहे स्टुडंट तो आहे मार्च 2023 चा आहे आणि कोणत्या 3 मार्चचा आहे. ओके, तर पहा स्टुडंट, याच्यामध्ये काय कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट दिलाय आणि आपल्याला म्हटलं आहे हायड्रोकार्बन. कशाबद्दल? हायड्रोकार्बन बद्दल काय क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि तो फ्लो चार्ट आपल्याला कम्प्लीट करायला 3 मार्क एकदम इझी वेना जाईल आपल्याला. ठीक आहे, तर सर्वात पहिले पाच चेक करा. हायड्रोकार्बन हा जो क्लासिफाय केलाय तो कसा क्लासिफाय होते? सॅच्युरेटेड आणि एक होईल तुमचा अनसॅच्युरेटेड. ओके, लक्षात ठेवायचं सॅच्युरेटेड सिंगल बॉन्ड असतात आणि हे डबल आणि ट्रिपल बॉन्ड असतात. ठीक आहे, त्यानंतर चेक करा सॅच्युरेटेडचा हा जो ग्रुप दिला तुम्हाला अल्किन ग्रुप दिलाय, सॉरी अनसॅच्युरेटेडचा, तर सॅच्युरेटेडचा असते तुमचा अल्केन. कोणता ग्रुप असते? अल्केन ग्रुप. तर अनसॅच्युरेटेडचा बोलते अल्किन अँड अल्काइन म्हणजेच YNE. YNE. क्लिअर? सॅच्युरेटेड अल्केन, अनसॅच्युरेटेड अल्किन अँड अल्काइन. ओके, तर चेक करा सॅच्युरेटचा अल्केनचा फॉर्म्युला काय आहे? अल्केन ग्रुपचा CnH2n+2. ओके, आणि अल्काइन काय? CnH2n-2. इथं मायनस होते, इथं प्लस होते आणि इकडला काहीच राहत नाही, म्हणजेच काही किती आपल्याकडे CnH2n. हा झाला तुमचा अल्किनचा फॉर्म्युला. ठीक आहे, चेक करा इथं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. काय दिलं एक्झाम्पल? इथिन. काय लागलं तुमचं? ENE. तर इथं काय लागलं तुमचं? ANE. तर इथिन आहे तर तुमचं काय येईल इथं? इथेन. क्लिअर? ओके, त्यानंतर इथं लागलं तुमचा YNE म्हणजे इथाइन. EHYNE. स्टुडंट एकदम इझी वे ना आणि कमी वेळात आपल्याला किती मार्क्स मिळू शकतात? आपल्याला कमीत कमी वेळामध्ये किती मार्क्स मिळू शकतात? 3 मार्क्स आपण मिळवू शकतो जर तुम्ही पद्धतशीर अभ्यास केला आणि आपला जे मी सांगत आहे, जे तुम्हाला PYQ ते जर तुम्ही समजून घेतले तर तुम्ही काय करू शकता? जास्तीत जास्त तुमचे मॅथ आणि सायन्सचे मार्क्स वाढवू शकता. थँक्यू.